वेलकम स्टुडंट्स. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेटा मॉडेलिंग युजिंग द ER मॉडेल. जसं आपण रिलेशनल मॉडेल शिकलो, हिरार्चिकल मॉडेल शिकलो, नेटवर्क मॉडेल शिकलो, तसंच आज आपण बघणार आहोत ER मॉडेल. ER मॉडेल म्हणजे काय तर एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. आता आपल्याला त्यामध्ये सर्वात पहिलं बघायला लागेल की एंटिटी म्हणजे काय. एंटिटी म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट, एखादा ह्युमन असेल किंवा एखादा वस्तू असेल त्याला आपण म्हणतो एंटिटी. म्हणजे एखादी फिजिकल एक्झिस्टन्सची थिंग्स तिला आपण म्हणणार आहोत एंटिटी. आता बघा इथे एंटिटी रिलेशनशिप मॉडेलमध्ये ER मॉडेल स्टँड्स फॉर अन एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. आता सर्वांना आपल्याला माहित झालं ER मॉडेल काय आहे की एंटिटी रिलेशनशिप मॉडेल आहे. नंतर नेक्स्ट बघा, इट इज अ हाय लेवल डेटा मॉडेल. म्हणजे हाय लेवल डेटा मॉडेल जसे आपले डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये 3 लेवल आर्किटेक्चर आहे, तसं त्या 3 लेवल आर्किटेक्चरमध्ये सर्वात जी काही हायेस्ट लेवल आहे एक्सटर्नल लेवल, त्या लेवलवरती जे मॉडेल वर्क करतं त्या मॉडेलला आपण म्हणतो एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. म्हणून इट इज अ हाय लेवल डेटा मॉडेल. नंतर बघा, दिस मॉडेल इज यूज टू डिफाईन द डेटा एलिमेंट्स अँड रिलेशनशिप फॉर अ स्पेसिफाईड सिस्टीम. जर आपल्याला एखादी सिस्टीम बनवायची असेल, एखादं ॲप्लिकेशन बनवायचं असेल, तर त्यासाठी आपण एंटिटी रिलेशनशिप मॉडेल यूज करतो. पुढे आपण तिचे एक्झाम्पल बघणारच आहोत. बट हे मॉडेल काय करतं, यूज टू डिफाईन द डेटा एलिमेंट्स. सपोज आता एक्झाम्पल घेऊ आपण टीचर अँड स्टुडंट. आता स्टुडंट काय आहे, एक एंटिटी आहे, आणि टीचर काय आहे, एक एंटिटी आहे. दोन एंटिटी घेतल्या आपण, टीचर अँड स्टुडंट. त्यांची रिलेशनशिप काय आहे, टीचर टीचेस टू स्टुडंट. म्हणजे टीचर काय करतो, स्टुडंटला शिकवतो, विद्यार्थ्यांना शिकवतो. त्यांच्यामध्ये रिलेशनशिप कुठली आहे, टीचिंग. मग जे काही स्टुडंटचे डेटा एलिमेंट्स आहेत, सपोज स्टुडंटचं नेम असेल, स्टुडंटचा ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, ते एलिमेंट डिफाईन करण्यासाठी कुठलं मॉडेल यूज केलं जातं, आपलं ER मॉडेल. तसंच टीचरचे एलिमेंट्स असतील, टीचरचं नेम असेल, टीचरचा टीचिंग सब्जेक्ट असेल किंवा टीचरचा ॲड्रेस असेल, टीचरचं डेट ऑफ बर्थ असेल, हे डेटा एलिमेंट्स डिफाईन करण्यासाठी आपण ER मॉडेल यूज करतो. तसंच टीचर आणि स्टुडंट या दोन एंटिटी मधलं रिलेशनशिप दाखवण्यासाठी आपण एंटिटी रिलेशनशिप मॉडेल यूज करतो. म्हणून दिस मॉडेल इज यूज टू डिफाईन द डेटा एलिमेंट्स अँड रिलेशनशिप फॉर अ स्पेसिफाईड सिस्टीम. नंतर बघा, और दुसरी एक डेफिनेशन आहे त्याची, अन एंटिटी रिलेशनशिप मॉडेल इज अ सिस्टमॅटिक वे ऑफ डिस्क्रायबिंग अँड डिफायनिंग अ बिझनेस प्रोसेस. तसंच एखादा बिझनेस प्रोसेसचं डेटाबेस असेल किंवा एखादा बिझनेस प्रोसेसचा मॉडेल डिझाईन करायचं असेल आपल्याला, तरी आपण एंटिटी रिलेशनशिप मॉडेल यूज करतो. म्हणजे तिथे पण आपण रिलेशनशिप डिस्क्राईब करतो आणि त्याचे जे काही डेटा एलिमेंट्स आहेत ते डिफाईन करतो. नंतर बघा, एन ER मॉडेल इज टिपिकली इम्प्लिमेंटेड ॲज अ डेटाबेस. हे ER मॉडेल कशासाठी यूज करतो आपण, की आपल्याला एखादा डेटाबेस इम्प्लिमेंट करायचं असेल, डिझाईन करायचं असेल, तर आपण हे ER मॉडेल यूज करतो. तर बघा, त्याचे 2 मेन कंपोनंट आहेत. द मेन कंपोनंट्स ऑफ ER मॉडेल आर. कुठले कुठले कंपोनंट्स आहेत तर एंटिटी सेट अँड रिलेशनशिप सेट. कुठलं रिलेशनशिप आहे आणि कुठली एंटिटी आपण यूज करतो, हे त्याचे 2 कंपोनंट्स आहेत. हे महत्त्वाचे मेन कंपोनंट आहेत. बघा, त्यांच्या नावामध्येच आहे, द मेन कंपोनंट ऑफ ER मॉडेल आर. फर्स्ट काय आहे, एंटिटी, आणि सेकंड काय आहे, रिलेशनशिप. म्हणून आपण इथे काय घेतोय, त्याचे 2 मेन कंपोनंट, एंटिटी सेट, आणि सेकंड कंपोनंट काय आहे आपलं, रिलेशनशिप सेट. बघूया, पुढे चालून बघूया आपण एंटिटी सेट कुठले आहेत अँड रिलेशनशिप सेट आपण कुठले कुठले यूज करणार आहोत. नंतर नेक्स्ट आहे बघा, इट डेव्हलप्स अ कन्सेप्च्युअल डिझाईन फॉर द डेटाबेस. कन्सेप्च्युअल म्हणजे माहित आहे आपल्याला, लॉजिकल डिझाईन. ह्या ER मॉडेलमध्ये काय करतो आपण, डेटाबेसचं लॉजिकल डिझाईन डेव्हलप करतो. नंतर बघा, इट ऑल्सो डेव्हलप्स अ व्हेरी सिम्पल अँड इझी टू डिझाईन व्ह्यू ऑफ डेटा. म्हणजे काय, एखादा कन्सेप्च्युअल डिझाईन करायची असेल डेटाबेसची, तर एक व्हेरी सिम्पल डेटाबेस आपण इथे डिझाईन करू शकतो ER मॉडेलचा यूज करून. नेक्स्ट आहे बघा,
In ER modeling, the database structure is portrayed as a diagram called as entity relationship diagram. आता बघा, एखाद्या ER मॉडेलिंग मध्ये द डेटाबेस स्ट्रक्चर इज पोर्ट्रेड म्हणजे चित्रित केलं, एखादं डेटाबेसचं स्ट्रक्चर हे चित्रित केलं डायग्राम मध्ये, तर त्याला काय म्हणतोय आपण? एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. जो काही आपला कन्सेप्च्युअल डेटाबेस आहे त्या कन्सेप्च्युअल डेटाबेसला आपण जर डायग्राम मध्ये ड्रॉ केलं तर त्याला काय म्हणणार आहेत आपण? एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दाखवलं जाईल एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. पण इथे एवढं लक्षात ठेवा, जर एखाद्या डेटाबेसच्या स्ट्रक्चरला जर डायग्राम मध्ये कन्व्हर्जन केलं, तिचं डिझाईन केलं, डायग्राम मध्ये ड्रॉ केलं तिला, तर त्याला काय म्हणतो आपण? एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. नंतर बघा, अँड एंटिटी रिलेशनशिप मॉडेल डिस्क्राइब्स द स्ट्रक्चर ऑफ अ डेटाबेस विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम विच इज नोन ॲज एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. दुसरी डेफिनेशन आहे, एखादं डेटाबेसचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करण्यासाठी जर आपण डायग्रामची मदत घेतली किंवा डायग्रामवरनं ते ड्रॉ केलं तर त्याला आपण म्हणतो एंटिटी रिलेशनशिप डायग्राम. नंतर बघा, अँड ER डायग्राम शोज द रिलेशनशिप अमॉंग एंटिटी सेट्स. जे काही एंटिटी सेट्स असतील, सिमिलर टाईपच्या एंटिटी असतील, सपोज एखाद्या समजा एंटिटी घेतली आपण, स्टुडंट नावाची एक एंटिटी घेतली होती, टीचर नावाची एक एंटिटी घेतली होती, त्या दोघांमधलं रिलेशनशिप दाखवण्यासाठी काय करतो आपण? ह्या ER डायग्राम यूज करतो. An entity set is a group of similar entities and these entities can have attributes. म्हणजे काय, सपोज एक टीचर आहेत, तसे टीचर म्हटलं तर कुठले शिक्षक, जेवढे कोणतेही शिक्षक असतील तर ते शिक्षक काय झाले? सिमिलर टाइप्स ऑफ एंटिटी. टीचर सिमिलर टाइप ऑफ एंटिटी. बँक नाव म्हटलं तर काय झालं? संपूर्ण बँक्स आल्या त्यामध्ये, म्हणजे ती एक सिमिलर टाइप ऑफ एंटिटी, त्याला आपण म्हणतो एंटिटी सेट. जसं स्टुडंट म्हटलं तर ते काय झाले? पूर्ण विद्यार्थी आला. कुठलाही विद्यार्थी असेल, त्याला पर्टिक्युलर कॉलेज दिलेलं नसेल, बट स्टुडंट तो कुठलाही स्टुडंट असू शकतो. म्हणजे दीज एंटिटीज ह्या काय झाल्या आपल्या? ॲज एंटिटी सेट इज अ ग्रुप ऑफ सिमिलर एंटिटीज. ह्या सिमिलर एंटिटीज झाल्या. आणि दिस एंटिटीज कॅन हॅव ॲट्रिब्यूट्स. ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? जसं स्टुडंटचं नेम असेल, स्टुडंटचं डेट ऑफ बर्थ असेल, स्टुडंटचा रोल नंबर असेल, स्टुडंटचा क्लास असेल किंवा स्टुडंटचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, हे काय झालं? ॲट्रिब्यूट्स झाले, त्या एंटिटीचे ॲट्रिब्यूट्स. बघा, नंतर इथे आपण ER मॉडेलचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज वी डिझाइन अ स्कूल डेटाबेस. In this database, the student will be an entity with attributes like address, name, ID, age, etc. The address can be another entity with attributes like city, street, name, pin code, etc. And there will be a relationship between them. म्हणजे काय, आता बघा, हे आपण एंटिटी रिलेशनशिपचं एक एक्झाम्पल घेतलंय. एंटिटी आपण ही नेहमी रेक्टँगल मध्ये लिहितो. बघा, इथे स्टुडंट ही काय झाली? आपली एंटिटी. आणि ॲट्रिब्यूट आपण नेहमी ओव्हल शेप मध्ये लिहितो. म्हणून बघा, इथे काय घेतलंय? ॲड्रेस, नेम, ID, एज, हे काय झाले? आपले ॲट्रिब्यूट्स. अँड स्टुडंट काय झाली? ही एंटिटी. त्यांची स्टुडंटची रिलेशनशिप आहे ॲट्रिब्यूट्स बरोबर, मीन्स ॲड्रेस बरोबर, नेम बरोबर, ID बरोबर. तसंच आपल्या ॲड्रेसलाही पुढे काय असतात? सब ॲट्रिब्यूट असतील. म्हणजे सिटी कुठला आहे, त्याचा पिनकोड काय आहे, त्याचा त्या गावाचं नाव काय आहे, हे काय झाले? ॲड्रेसचे पण सब ॲट्रिब्यूट्स. पुढे आपण ER डायग्राम जेव्हा ड्रॉ करणार आहोत तेव्हा तुम्हाला अजून समजेल. हे जे असं मॉडेल दिसतं रेक्टँगल मध्ये आपल्याला एंटिटी, आणि त्यानंतर ओव्हल शेप मध्ये जे आहेत ते ॲट्रिब्यूट्स, ते काय दाखवतात? एंटिटी टू ॲट्रिब्यूट्स रिलेशनशिप आपण लाईनने दाखवतो. नंतर बघा, आता या एंटिटी रिलेशनशिप मॉडेलचे ॲडव्हान्टेजेस आहेत. बघा, इट इज सिम्पल डिझाईन. जे ER मॉडेल आहे ते डिझाईन करण्यासाठी कसं आहे? सिम्पल आहे, इझी डिझाईन करू शकतो आपण. नंतर इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन, तिला शो करण्यासाठी ER डायग्राम किंवा एखाद्या डेटाबेसचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी तो एक इफेक्टिव्ह वे आहे. नंतर आहे बघा, कनेक्टेड विथ रिलेशनल मॉडेल. म्हणजे रिलेशनल मॉडेल बरोबर कनेक्टेड आहे ER डायग्राम. म्हणजे जसं आपण रिलेशनल मॉडेलमध्ये टेबल डिझाईन करतो, त्या टेबलला कनेक्टेड आहे ही एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. म्हणून कनेक्टेड विथ
रिलेशनल मॉडेल. जेवढ्या आपल्या एंटिटी प्रेझेंट्स असतात तेवढे आपल्याला रिलेशनल मॉडेलमध्ये टेबल ड्रॉ करायचे असतात. नंतर बघा इथे एक सिंपल डिझाईन, त्याचा ॲडव्हान्टेजेस. द ER मॉडेल इज सिंपल अँड इझी टू डिझाईन करण्यासाठी इझी आहे. इट शोज द लॉजिकल व्ह्यू ऑफ द डेटा अँड इट्स रिलेशनशिप. हे मॉडेल काय दाखवतं आपल्याला, लॉजिकल व्ह्यू ऑफ द डेटा म्हणजे कन्सेप्च्युअल व्ह्यू डिझाईन करण्यासाठी यूज करतोय आपण आणि त्यांच्या रिलेशनशिप शो करतो. दिस मॉडेल इज इझी टू अंडरस्टँड. आपल्याला लवकर समजतं, इझिली ते अंडरस्टँड होतं. नंतर बघा इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. द प्रेझेंटेशन ऑफ एंटिटी रिलेशनशिप मॉडेल इज व्हेरी सिम्पल अँड इफेक्टिव्ह. या मॉडेलचं रिप्रेझेंटेशन किंवा प्रेझेंटेशन कसं आहे, सिम्पल आहे आणि इफेक्टिव्ह आहे. द प्रोग्रामर अँड डिझायनर कॅन इझिली अंडरस्टँड द फ्लो ऑफ द सिस्टीम बाय रेफरिंग द ER मॉडेल. म्हणजे जो काही डिझायनर आहे किंवा प्रोग्रामर आहे त्याला इझिली फ्लो समजतो, काय डिझाईन करायचं आहे. जसं आपण डायग्राम मध्ये बघितलं, स्टुडंट, त्याचे ॲट्रिब्यूट नेम, ॲड्रेस, एज, ID. त्या डायग्रामवरनं लगेच काय कळलं आपल्याला, स्टुडंट नावाची एंटिटी आहे आणि तिला ते ॲट्रिब्यूट्स आहे. स्टुडंटला नेम आहे, एज आहे, ID आहे, ॲड्रेस आहे. म्हणजे काय आहे ते इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. डायग्रामवरनं आपल्याला लगेच कळलं जातं की आपल्याला ऍक्च्युअली काय डिझाईन करायचंय, म्हणून इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. नंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे बघा, कनेक्टेड विथ रिलेशनल मॉडेल. द एंटिटी रिलेशनशिप मॉडेल इज कनेक्टेड विथ द रिलेशनल मॉडेल. ते रिलेशनल मॉडेल बरोबर कनेक्टेड आहे. ड्यू टू दिस ॲडव्हान्टेजेस वी कॅन डेव्हलप वेल स्ट्रक्चर डिझाईन. म्हणजे या ॲडव्हान्टेजमुळे काय करू शकतो आपण, वेल स्ट्रक्चर डिझाईन करू शकतो. स्ट्रक्चर्ड कुठल्या फॉर्मॅटमध्ये, तर आपलं टेबल काय आहे, एक रिलेशनशिप डिझाईन करण्याचं स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट आहे, रोज अँड कॉलम्समध्ये. म्हणून ड्यू टू दिस ॲडव्हान्टेजेस वी कॅन डेव्हलप वेल स्ट्रक्चर्ड डिझाईन. हे झालं आपलं एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. हा व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक पहा. यानंतर आपल्याला एंटिटी रिलेशनशिप मॉडेलमधील डायग्राम कशा ड्रॉ करायच्या ते आपण शिकणार आहोत. एंटिटी म्हणजे काय, एंटिटीचे टाईप कुठले आहेत, ॲट्रिब्यूट्स कुठले आहेत, ॲट्रिब्यूट्सचे टाईप्स कुठले आहेत आणि आपण ते डायग्राममध्ये कुठल्या चिन्हांनी ते लिहितो किंवा कुठल्या चिन्हाच्या आतमध्ये ते लिहितो हे आपण शिकणार आहोत. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक पहा, नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. धन्यवाद.